नमस्कार. गप्पा टप्पाच्या नागपंचमी विशेष भागात मी क्रांती तुमचं स्वागत करते. सणांचा देश भारत आणि त्यातही निसर्गाशी जोडलेले सण हे आपल्याला पर्यावरणाशी जोडून ठेवतात. पण याच सणांमध्ये काही अंधश्रद्धा, चुकीची माहिती, भीतीही आपापल्या घरात असते. विशेषतः ती असते ती सापांविषयी. आणि आता श्रावण सुरू झालाय. पहिला सण नागपंचमी. तर मुळात नागपंचमी सण आजही साजरा केला जातो, पण काही ठिकाणी तो वेगळ्या पद्धतीने साजरा होताना दिसतो. यात सापांविषयी, नागांविषयी आपल्या मनात अनेक गैरसमज असतात. गेल्या वर्षी ह्याच साप समज गैरसमज बद्दल अभय पावगी सरांनी त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवले होते आणि तुम्ही त्या व्हिडिओला छान प्रतिसाद दिला होता. यंदाच्या वर्षीही आपण नागपंचमी विशेष यामध्ये तरुण उमदा असा असलेला उन्मेष परांजपे हा जो सर्पमित्र आहे त्याच्याशी गप्पा मारणार आहोत. आणि उन्मेष परांजपे यांची पॅन्थेरा वाईल्ड लाईफ टुरिझम ही कंपनी सुद्धा आहे. एकंदरीतच वाईल्ड लाईफची आवड असलेले आणि सर्पमित्र असलेले उन्मेष परांजपे आज आपल्याला साप, नाग आणि नागपंचमी याबद्दल त्यांचे अनुभव सांगणार आहे. हॅलो. आता मी जसं ओळख करताना म्हटलं की तरुण उमदा आणि म्हटलं जसं सर्पमित्र. मुळात तू आधी सुरुवातीला मला हे सांग की सर्पमित्र म्हणून तुझ्या कामाची सुरुवात कशी झाली, कारण एकतर नागपंचमी विशेष एपिसोड आहे हा, त्यामुळे आपण सुरुवातच इथून करूया. मला लहानपणापासूनच सापाची आवड होती आणि मला लहानपणापासूनच साप ओळखता येत होते. आणि आमचं प्रकाशन आहे ज्योत्स्ना प्रकाशन म्हणून. माझी आवड बघून बाबांनी सापांवरती पुस्तकं काढली आणि निलिम कुमार खैऱ्यांचं एक साप नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामधून मी साप ओळखायला शिकलो. साप कसे दिसतात, काय करतात, त्यांचं खाणं काय असतं, ते कोणत्या आदिवासात राहतात हे त्या पुस्तकामधून मला समजलं. मग मी सर्पमित्र म्हणून मला कोणाची तरी मदत हवी होती. तर मी शोधत होतो की कोणते सर मला शिकवू शकतात. मग एकदा असं झालेलं की एक सर माझ्या बाबांना ऑफिसमध्ये जाऊन भेटलेले आणि त्यांनी सांगितलं की ते सर्पमित्र आहेत, त्यांना सापावरची निलिम कुमार खैऱ्यांची पुस्तकं हवी आहेत. मग तेव्हा बाबांनी त्यांना सांगितलेलं की अरे माझा मुलगा आहे तर त्याला पण शिकायचंय साप पकडायला. तर त्यांनी सांगितलं की एकदा मला माझ्याकडे बोलवा म्हणून. तर त्यांचं नाव आहे अनिल कुबल आणि मी 2020 साली त्यांच्याकडे गेलो. जेव्हा पॅन्डेमिक 1 आणि 2च्या मध्ये जी गॅप होती त्या गॅप मध्ये मी त्यांच्याकडे शिकायला गेलेलो. आणि 2021 पासून मी त्यांच्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी साप पकडण्यासाठी जायला लागलो आणि त्यांच्याकडून मी भरपूर गोष्टी शिकलो सापाबद्दलच्या, ज्या खूप कमी लोकांना माहिती आहेत. आणि जे साप रोज बघतात, जे साप रोज हाताळतात, त्यांना या गोष्टी खूप जास्ती समजतात. मग मी आता एक 4-5 वर्ष सलग मी साप रेस्क्यू करतोय. मी आधी फक्त ठाण्यामध्येच करायचो कारण माझे सर होते ठाण्यामध्ये. आता मी एक एनजीओ मध्ये व्हॉलंटियर म्हणून काम करतो. ती आहे सर्प इंडिया नावाची एनजीओ आहे. त्यांचं हेड ऑफिस आहे बोरिवलीला गोराईमध्ये आणि मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, रत्नागिरीमध्ये सुद्धा ते, सिंधुदुर्गमध्ये सुद्धा ते रेस्क्यूचं काम करतात. तर मी त्यांच्यासोबत आता काम करतोय. बरं. आता तू म्हटलंस जसं की तुझी अशी सुरुवात झाली सर्पमित्र म्हणून. आता सर्प किंवा साप किंवा नाग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच त्याची प्रतिमा उभी राहते, कारण आपण लहानपणापासूनच बघत आलोय, शिकत आलोय की साप म्हणजे दोरीसारखा लांब अगदी. खरं तर आपण साप समोर आहे आणि आपणही आहोत, आपण त्याला बघून घाबरतो आणि पळतो, पण त्याला पण आपली भीती वाटत असेल ना. पण मग आपल्याला सापाची भीती का वाटते? सर, हे गावांमध्ये मी खूप बघितलंय की मुलांचे आई बाबा, किंवा आता हे शहरामध्ये सुद्धा सुरू झालंय की मुलांचे आई बाबा मुलांना सांगायचे की सापापासून लांब राहा, साप आपल्याला चावतो, किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी चांगल्या सांगायचे. पण त्या चांगल्या गोष्टींच्या आपण अंधश्रद्धेमध्ये आपण गेलो. तर त्याच्यामधून आपल्याला सगळे सापांबद्दल अंधश्रद्धा खूप वाढायला लागल्या आणि आता भीती पण वाढायला लागली. कारण सगळ्यात मोठी भीती ही आहे की साप मला चावेल, ही भीती आहे. तर आम्ही जेव्हा रेस्क्यूला जातो तेव्हा आम्ही लोकांना दाखवतो, सांगतो की हा विषारी जरी असला तरी पण हा पहिला पळण्याचा प्रयत्न करणार. आणि हे मी खूप वेळा केलेलं आहे की लोकांना दाखवतो मी की मी जवळ गेलो तो पहिला पळणार आहे, किंवा त्याला त्याचा जीव पण महत्वाचा आहे. आपण जेवढं प्राण्यांना घाबरतो, वन्यजीवांना घाबरतो किंवा जंगलाला घाबरतो, त्याच्यापेक्षा जास्ती निसर्ग आपल्याला घाबरतो. कारण सगळ्यात धोकादायक प्राणी हा माणूस आहे. आणि जेवढा छोटा साप तेवढा धोका जास्ती असतो. जेवढा तो मोठा साप होतो, म्हणजे त्याचं वय जसं वाढतं
तस तसं तो मॅच्युअर्ड होतो आणि धोका कमी असतो त्याच्यापासून. अरे वा, हे नव्यानेच कळलंय. बरं, आजपर्यंत असे किती साधारण साप पकडलेस तू, आणि असं काही त्याचा एक असा अनुभव लक्षात आहे का की अरे हा साप मी पकडलेला कधीच विसरू शकत नाही? मी आतापर्यंत साधारण 400 पेक्षा जास्ती साप पकडलेत. अरे बापरे. आणि त्याच्यामध्ये माझा सगळ्यात आवडणारा अनुभव माझा की मी सरांसोबत पहिला महापेला, एक खूप कंपनींचाच तो एरिया आहे महापेला, आणि महापेमध्ये आम्ही आणि सर अनिल कुबल सर आम्ही गेलो होतो आणि तिथे एक नाग होता आणि 2 फुटाचा माझ्या आयुष्यातला पहिला नाग मी रेस्क्यू केलेला. आणि तेव्हा मला समजलं की नाग कुठे पण जाऊ शकतात. मग तो नाग होता खिडकीच्या फ्रेम मध्ये आणि तो खिडकीच्या फ्रेम मध्ये गोल गोल फिरत होता. तर आम्हाला हे मला कळायला पाऊण 1 तास गेला आणि सरांना समजलं होतं, माहिती होतं, कारण त्यांचा अनुभव खूप दांडगा आहे याच्यामध्ये. तर त्यांना समजलं होतं की हा खिडकीत गेलाय. मग आम्हाला ती सगळी खिडकी फोडावी लागली, आम्हाला तर मग बाहेर काढावं लागला. मग हे मला समजलं की साप खूप फ्लेक्झिबल आहेत, त्यांची बॉडी खूप फ्लेक्झिबल आहे, ते कुठेही घुसू शकतात. जर समज त्यांचं एक तोंड जरी एका बिळामध्ये गेलं ना तर त्यांचे अख्खं शरीर त्याच्यात जाऊ शकतं. साप हे खूप फ्लेक्झिबल आहेत, साप खूप हुशार आहेत. दुसरं एक झालेलं की मी आणि सरांनी मिळून 27व्या मजल्यावरती साप रेस्क्यू केलाय. अरे बापरे, म्हणजे एवढं वरती साप गेला. साप पायपाच्या आतून कधी जाऊ नाही शकत, पण साप पायपाला वेटोळे घालून घालून ते वरती जातात आणि 27व्या फ्लोअरवरती आम्ही रेस्क्यू केलाय. अरे वा. बरं, आता नागपंचमी विशेष आपण म्हणतोय. नागपंचमी म्हटलं की सण आला, आपण सण संस्कृती साजरे करतो आपल्याकडे. पूर्वीपासून चालत आलेली आहे नागपंचमी. आजही नागपंचमी साजरी होते, पण काय बदल जाणवतो? आणि तूही करतोस का घरी नागपंचमी साजरी? नागपंचमी साजरी करणं माझ्यासाठी तरी की ह्या दिवशी मी जेवढा अवेअरनेस देता येईल लोकांमध्ये, प्रबोधन घडवता येईल, या गोष्टीकडे आमचा कल असतो. कारण साप पकडणं हा एक छंद म्हणू शकतो आणि हा एक पार्ट आहे कन्झर्वेशनचा, आणि पण हा 30% पार्ट आहे कन्झर्वेशनचा. पण बाकीचा जो 70% ते अवेअरनेस करणं आहे. म्हणजे शाळांमध्ये जाऊन, कॉलेजेसमध्ये जाऊन मुलांना सापांबद्दल माहिती देणं किंवा गावागावांमध्ये जाऊन सापांबद्दल माहिती देणं, कारण तिथे लोकांना खरी गरज असते आणि ही आमची नागपंचमी असते. कारण जर का एखाद्या माणसाने साप वाचवला तर ते आमच्यासाठी पूजा करण्यासारखंच आहे. तर आम्हाला साप पकडणं ही आम्हाला गरज नाहीये, लोकांना गरज आहे, म्हणून ते आम्हाला बोलवतात. सो जर का आम्हाला साप पकडायला बोलवलं नाही तर आम्ही सगळ्यात खुश असू की आम्हाला बोलवत नाहीयेत. ही आणि काही ठिकाणी असे घडतायत गोष्टी की 2-3 वेळा जाऊन आल्यानंतर त्यांना समजले की हा माणूस खरंच आपल्याला खूप चांगलं सांगतोय, आपण ऐकायला हवं. तर 2-3 वेळा असं झालंय आणि आता तर खूपच ते चांगल्या पद्धतीने माझ्याशी कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. पहिला साप दिसला की ते मला फोटो पाठवतात आणि ते म्हणतात की हा साप विषारी आहे का बिनविषारी आहे. बिनविषारी असेल तर नका येऊ, विषारी असेल तर येऊन पकडून घेऊन जा. तर बिनविषारी साधारण जास्ती करून त्यांच्याकडे निघतात, तर ते म्हणतात बिनविषारी असेल तर नका येऊ. सो त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला साप बघितल्यानंतर भीती वाटते, कारण तो सटपटतो आणि लोकांचा असा गैरसमज आहे की सापाचं जे शरीर आहे ते खूप ओलं असतं आणि गुळगुळीत असतं. तर तसं नाहीये, पूर्ण कोरडा पाणी. हो, कारण जनरली आपण बघतो तर साप आपल्याला दिसल्यानंतर सुद्धा तो खूप असा विळविळीत वाटतो. पण हा साप हा माणसांचा खूप चांगला मित्र आहे, कारण हा एक नॅचरल पेस्ट कंट्रोलर आहे, म्हणजे नैसर्गिक कीटकनाशक आहे. जे आपण जे फवारणी करतो शेतांवरती किंवा आपल्या आजूबाजूला सुद्धा उंदीर येऊ नये म्हणून, तर ते जास्ती काळ टिकणारं नसतं. साप हा सगळे उंदीर खाऊ शकतो आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचं खूप मोठं काम तो करतो. त्यामुळे साप हे खूप महत्वाचे आहेत आपल्या निसर्गासाठी की आणि माणसासाठी सुद्धा. पण आता नागपंचमीला जनरली सापाला दूध पाजलं जातं किंवा नागाची प्रतिमा आणून पूजा केली जाते, त्याला पण दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. साप दूध पितो का? आणि तू असं कधी बघितलंयस का की सापाला दूध वगैरे पाजताना? मी असं कधी बघितलं नाहीये की सापाला दूध पाजताना, पण साप दूध पित नाही, म्हणजे प्यायला जरी ते पण ते त्याला पचत नाही, कारण साप हा मांसाहारी प्राणी आहे, तो मांस खातो, हा शिकार करून खातो. तर हे जे गारुडी असतात हे काय करतात की साप पकडतात आणि त्यांना उपाशी ठेवतात आणि साधारण खूप दिवसांसाठी उपाशी ठेवतात.
म्हणजे त्यांच्या शरीरावरनं दिसतं की हा उपाशी आहे साप, त्याच्या पोटामध्ये असं पोट लटकत असतं त्याचं. हा, तर त्याच्यावरनं समजतं की हा साप उपाशी आहे. आणि मग नंतर त्याला दूध ठेवतात समोर. तो नाईलाजाने पितो, कारण त्याला काहीतरी पाहिजे असतं, त्याला पाणी नाही देत, खायला प्यायला नाही देत, तर तो तहानलेला असतो, काहीतरी पाहिजे असतं म्हणून तो दूध पितो. आणि आपली मग त्याच्यानंतर लोक बघतात ते, आणि मग अंधश्रद्धा सुरू होते, अंधश्रद्धा हा विषय सुरू होतो. आता साप दूध पितो, बरोबर. तर हे एकदा तो पॉइंट झाला ना चालू की ते सगळीकडे पसरतं की साप दूध पितो. आता मी असताना सुद्धा की समज एखादा साप एखाद्या घरात गेलाय किंवा कुठेही बागेमध्ये गेलाय, तर बाजूला बिळामध्ये गेलाय, तर बाजूला दुधाची वाटी ठेवलेली असते, तर ते म्हणतात साप दुधाच्या वासाने बाहेर येईल, पण तो आहेच मांसाहारी, तर तो उंदीर आणि घुशी खाणार, तर तो दूध प्यायला कशाला बाहेर येईल. तर ते हे लोकांना अजून समजत नाही. बरोबर. आताच जसं तू म्हटलंस तशी सापाबद्दलच्या श्रद्धा, अंधश्रद्धा, समज, गैरसमज खूप आहे. म्हणजे टीव्हीवर जसं दाखवतात की नागिण, मग ती बदला घेते, किंवा त्याच्यानंतर फोटो वगैरे बघितल्यावर साप लक्षात ठेवतो आणि तो रिव्हेंज घेतो, किंवा मग साप असतो तो म्हणजे जी नागिण असते ती डसली की माणूस जागच्या जागी मरतो. अशा बऱ्याच श्रद्धा, अंधश्रद्धा, समज, गैरसमज आहेत. त्या बाबतीत तू काय सांगशील आणि ते कसे दूर करशील? साधारण पावसाळ्याच्या सुरुवातीला सगळ्या सापांचं मिलन होतं, आणि त्या मिलनाच्या वेळी, मिलनाला म्हणतात ब्रीडिंग सीझन, तर मिलनाच्या वेळी मादी एक प्रकारचा विशिष्ट प्रकारचा एक केमिकल सोडते, त्याला म्हणतात फेरोमॉन्स. तर हे फेरोमॉन्स सोडल्यामुळे त्याचा वास घेत घेत मागून नर येतात. आता काही मुंबईमध्ये सुद्धा माझ्या ओळखीमध्ये एकाने असं सांगितलं होतं की त्याने एकदा अंधेरी वेस्टला एक साप बघितला होता, तो एका सर्पमित्राने पकडला, आणि तो आला विलेपार्ले वेस्टला त्याच्या घरी. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या अंगणामध्ये नर साप दिसला किंवा दुसरा साप दिसला, आणि तो होता नाग. तर हे काय असतं की जेव्हा ते फेरोमॉन सोडतात आणि आपण जर का मधून गेलो तर आपल्या चपलेवरती त्याचे फेरोमॉन्सचे काही कण चिकटले जातात, आणि त्याचा ट्रॅक करत करत साप आपल्या घरापर्यंत येतो. सो हा साप डूब धरत नाही, कारण त्याला तेवढं डोकं नाही, त्याला अक्कल नाही सापाला की हे डूब धरायचं आणि ह्याने आपल्या पार्टनरला पळवलंय किंवा उचललंय. तर साप पहिल्यांदा स्वतःचा बचाव करतात, त्यांना दुसरी मादी मिळेल, मादीला दुसरा नर मिळेल, त्याचा काही प्रॉब्लेम नाही त्यांच्यासाठी. पण आता गावांमध्ये सुद्धा एक साप आहे, त्याला म्हणतात नानेटी, बफ स्ट्राईक असं इंग्लिश मध्ये नाव आहे. तर एका मादीच्या मागून 5-6 नर येतात. तर हे कशासाठी येतात? हे मिलनासाठी येतात. आणि जेव्हा आपण ती मादीला उचलतो तेव्हा तिथे दुसरे नर येतात, कारण त्यांना माहित नसतं की तिला उचललंय कोणीतरी, तर ते तिथे 5-6 साप दिसतात. तर हे साधारण मिलनाच्या वेळेस घडतं, म्हणजे पावसाळा सुरू व्हायच्या आधी ह्या गोष्टी सगळ्या दिसायला लागतात. हो, अजून काय समज, गैरसमज आहेत? गैरसमज असे की एक हरणटोळ नावाचा साप आहे, आणि हा माझ्या करंगळीपेक्षा सुद्धा एक छोटा आकाराचा साप आहे, आणि हा साधारण 2 ते 3 फुटापर्यंत सहज वाढतो. आणि ह्या सापावरती अंधश्रद्धा अशी आहे की तो झाडावरनं आपल्या डोक्यावरती आपल्या टाळू फोडतो हल्ला करून. तर त्याचं तोंड माझ्या करंगळीपेक्षा खूप छोटं, आणि आपली टाळू, आपलं डोकं एवढं पण सॉफ्ट नाही की एवढीशी काहीतरी काडी पडली तर आपलं डोकं फुटेल. सो ही अंधश्रद्धा आहे. तर होतं काय की कधी कधी जर का सापाचा बॅलन्स गेला तर तो डोक्यावरती पडू शकतो. आणि तेव्हापासून हे चालू झालं की साप डोक्यावरती हल्ला करतो. तर साप डोक्यावरती हल्ला नाही करत, आणि हरणटोळ तर करूच शकत, आणि केला तरी पण आपल्याला काय होणार नाही, कारण त्याचं तोंडच आहे एकदम छोटं. मगाशी जसं तू म्हटलंस की विषारी साप आणि बिनविषारी साप, की तुला फोटो पाठवतात, तू त्यांना सांगतोस, बरोबर, पण कसं ओळखायचं हा साप विषारी आणि हा बिनविषारी? कारण जनरली साप म्हटलं की आपल्या डोक्यात एकच येतं, तो चावला की त्याचं विषबाधा आपल्याला होणार, आणि ह्याच भीतीपोटी आपण पुढे म्हणजे धाडसच करत नाही त्या सापाला बघण्याचं किंवा तर ते कसं ओळखायचं? साप हा एक हे शास्त्रीय ही माहिती आहे, पण सापाच्या जे खालती खवले असतात त्या खवल्यांवरनं आपण त्याला सबकॉर्डल स्केल्स असं म्हणतात, त्या खवल्यांवरनं आपण सांगू शकतो की हा विषारी का बिनविषारी. पण हे शास्त्रज्ञांना समजतं की आम्हाला बघून समजतं, पण हे सामान्य लोकांनी कसं ओळखायचं? तर साप ओळखायला शिका, हे सगळ्यात महत्वाचं. आणि आपल्याकडे मिळणाऱ्या सापांपैकी फार कमी असे साप आहेत जे नेहमी दिसतात, म्हणजे धामण, अजगर, डुरक्या घोणस. नंतर आपल्याकडे एक खूप असा रेअर साप आहे, त्याला
मांजऱ्या साप म्हणून असं म्हणतात, कॅट स्नेक, हे सगळे बिनविषारी साप आहेत आणि काही निमविषारी आहेत. कॅट स्नेक हा निमविषारी साप आहे, पण तो दिसतो विषारी सापांसारखा. म्हणून मला असं वाटतं ना की आपण साधारण 8 साप ओळखता आले पाहिजेत आपल्याला प्रत्येकाला. कारण ह्या 8 सापांमध्ये आपण जर का व्यवस्थित ओळखू शकलो या 8 सापांना, तर मग पुढे आपला धोका टळतो आपल्यासाठी. आता तू हे सांगतोय सर्पमित्र आहेस तू, आणि मगाशी मी सुरुवातीला ओळख करून देताना म्हटलं की तुझी वाईल्ड लाईफ टुरिस्ट चालवतोस तू. एकीकडे वाईल्ड लाईफची तुला आवड आहे, दुसरीकडे तू सर्पमित्र आहेस, आणि एकंदरीत तुझं बघितलं तर तू झूलॉजी घेऊन ग्रॅज्युएट झालायस. म्हणजे हा काय म्हणतात तुम्ही इथं जुळता सगळा तुझा मार्ग आहे. मग तुझ्याबद्दल पण सांग ना, म्हणजे ही कशी तुझी एकंदरीत हा तुझा प्रवास कसा झाला? झूलॉजी घेतलंस, मग टुरिस्ट कंपनी टाकावीशी वाटली, मग तुला सर्पमित्र बनावंसं वाटलं, तर कसं म्हणजे हे घडत गेलं? मला लहानपणापासून माझे आई बाबा मला जंगलात घेऊन जात आहेत. मग मी 1ली-2री मध्ये असतानाच कान्हा, ताडोबा ह्या जंगलामध्ये फिरून आलोय. थोडा मोठा झाल्यानंतर मी काझीरंगाला पण जाऊन आलो. आणि त्याच्यानंतर मग मला एक असा अनुभव होता कान्हा राष्ट्रीय उद्यानामधला, की एका वाघाने एका हरणाला मारलं होतं आणि तो एका दरीत बसला होता आणि तो खात होता आणि त्याचं तोंड सगळं असं लाल लाल रक्ताने बरबटलेलं होतं. तर हे त्यावेळेस मी 2रीत वगैरे असेल, आणि तेव्हा मला असं वाटलं की हे काहीतरी वेगळं आहे. आणि हे त्यावेळेस मला अजूनही ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर आहे की वाघ बसलाय, तो खातोय. तर त्यावेळेस मला वाटलेलं की हे काहीतरी वेगळे आहे आणि हे बघायला पाहिजे की हे काय आहे. मग जसं मला आई बाबा जंगलात फिरायला घेऊन जायला लागले, तसं मला त्याच्यातला इंटरेस्ट वाढायला लागला. आणि मी 8वीत फिक्स केलं की मला बाकी काही करायचं नाहीये, मला हे निसर्गासाठी किंवा वाईल्ड लाईफ साठीच काम करायचंय. मग माझं 8वीत फिक्स झालेलं. त्याच्यानंतर मी भरपूर जंगलामध्ये फिरायला लागलो. त्याच्यानंतर मला एक माणूस भेटला, त्याचं नाव आहे किरण पुरंदरे, जे पुण्यातले प्रसिद्ध पक्षीप्रेमी आहेत आणि आता ते नागझिरा या जंगलामध्ये आहेत. तर त्यांचा हात पकडून मी फिरायला लागलो, त्यांच्या सोबतीने मी जायला लागलो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी अभ्यास चालू केला माझा. तर त्याच्यानंतर मग मी सापांकडे वळलो. जेव्हा मला अनिल कुबल सर भेटले, मग मला सापांबद्दल आवड निर्माण झाली. नंतर मला टुरिझम करावं असं वाटलं, कारण मला बोलायला खूप आवडतं आणि माझी ही स्ट्रेंथ आहे, माझी ताकद आहे बोलण्याची, आणि मी खूप बोलू शकतो त्याच्यामुळे. आणि मला अवेअरनेस करायचा होता लोकांमध्ये, तर मी फक्त वाघ बघायला जंगलामध्ये जाण्याऐवजी मी जंगल दाखवायला मला जायला आवडेल. म्हणून मी टुरिझम चालू केलं की तुम्ही येऊन निसर्ग बघा. त्या निसर्गामध्ये वाघ आलाच, हा एक 0.1% वाघ आहे, बाकीचं सगळं निसर्ग आहे पडलेला जो आपण बघत नाही, तर तो बघायला जायला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून मी टुरिझम चालू केलं. आणि मग कुठे कुठे टुरिझम म्हणजे हे वाईल्ड लाईफ असतं, त्याच्या सहली कशा असतात आणि कुठे कुठे घेऊन जायचं? हे सीझन वाईज असतं, म्हणजे ऋतूनुसार आम्ही ठरवतो की कुठे घेऊन जायचं. आता पावसाळा चालू आहे, त्याच्यामुळे साप, बेडूक यांच्यासाठी टूर्स मी काढतो. आणि थंडीमध्ये काही स्थलांतरित पक्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात, मुंबईत सुद्धा येतात. तर हे पक्षी दाखवण्यासाठी मी वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातो. आणि नंतर उन्हाळ्यामध्ये मी प्राणी दाखवण्यासाठी वेगळ्या जंगलांमध्ये घेऊन जातो. ते आपण टायगर सफारी किंवा लेपर्ड सफारी असते मोठ्या जंगलांमध्ये, तिथे मी घेऊन जातो. तर हे ऋतूनुसार आम्ही ठरवतो की कुठे घेऊन जायचंय, म्हणजे कोणत्या ठिकाणी जास्ती भर कोणत्या ऋतूमध्ये द्यायचंय हे मी ठरवतो. ओके. आता हे तुझ्या करिअर बद्दल तू सांगितलंस की तू नव्याने हे सगळं सुरू केलंस, म्हणजे असं वाईल्ड लाईफ वगैरे हे सध्या नवीन आहे आणि सध्याच्या जनरेशनला ते आवडतं असं वेगळा अनुभव घ्यायला. पण आता परत मी विचारेन, आता जर आपण नागपंचमी विशेष बोलतोय, तू आता सर्पमित्र आहेस, अनेक साप तू पकडले, जसं मगाशी म्हटलंस की वेगवेगळ्या ठिकाणी जाऊनही तू साप हे केलंस. पण तुझ्यासारख्या जर नवीन म्हणजे जेनझी म्हणा किंवा ही जी यंग जनरेशन आहे, त्यांना ही सर्पमित्र व्हावंसं वाटलं, काय करावं त्यांनी? सर्पमित्र होण्याआधी जे काही फॉरेस्ट डिपार्टमेंटने नियम लागू केलेले आहेत ते पाळायला पाहिजेत पहिले. आणि स्वतःला फेमस करण्याच्या नादात लागायचं नाही, पडायचं नाही. म्हणजे आपण बघतो खूप की इंस्टाग्रामवरती, सोशल मीडियावरती आपण व्हिडिओज टाकतो, तर ते करायचं नाही. मला करायचंय, कोणीही करू शकतं. आणि साप पकडणं हे खूप सोपं आहे आणि खूप लवकर, खूप पटकन आपण शिकू शकतो. पण साप ओळखणं खूप कठीण आहे. आता मी जसं म्हटलं की एक 8 ते 9 साप ओळखायला आपल्याला शिकायला हवं, तर त्याच्यामध्ये सर्पमित्र सुद्धा कधी कधी गोंधळ घालतात.
की एक कवड्या नावाचा साप आहे आणि एक मण्यार नावाचा साप आहे. कवड्या हा बिनविषारी साप आहे, मण्यार हा खूप जास्ती विषारी आहे, नागापेक्षा 5 पट विषारी साप आहे हा. पण ह्याच्यामध्ये कधीतरी सर्पमित्र सुद्धा गोंधळ घालतात आणि मण्यारला कवड्या समजून पकडायला जातात आणि त्यांना चावून त्यांचा जीव जातो. तर ह्या गोष्टी सांभाळणं फार महत्वाचं आहे की साप ओळखता आला पाहिजे. पकडणं खूप सोपं आहे. जे काही फॉरेस्ट डिपार्टमेंटचे नियम आहेत ते आपण पाळले पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा रेस्क्यूला मी जातो तेव्हा मी माझ्या ऑफिसरला सांगून जातो. मी कधीच न सांगता जात नाही. किंवा जाऊन आल्यानंतर सुद्धा मी साप पकडलाय, मी सोडला त्याला, तर त्याचा व्हिडिओ काढून मी माझ्या त्या ऑफिसरला पाठवतो. सो त्याच्याकडे माझे प्रत्येक अपडेट आहे असतात. आणि हे ठेवणं फार गरजेचं आहे. पण आता तू जसं म्हटलंस की कधीतरी आपला गोंधळ होतो आणि सर्पमित्र जे असतात मग त्यांना साप चावतो, ते जातात. अलीकडेच अशी एक घटना घडली आणि आपण ती बघितली, सोशल मीडियावरती खूप व्हायरल झाली होती की एक सर्पमित्र सापाला पकडत होता आणि त्याचा सापाने जीव घेतला वगैरे. तर मग अशासाठी तुम्ही सेफ्टी म्हणून काय स्वतःकडे ठेवता? सेफ्टी म्हणून सापाशी खेळ नाही खेळायचा. साप हे खेळणं नाही, साप हा एक जीव आहे. तर त्याला जेवढं पकडायची गरज आहे तेवढंच पकडून त्याला सोडून द्यायचं. 99% चान्सेस कमी आहेत बाईट होण्याचे, सर्पदंशाचे. पण जर का आपण खेळायला लागलो त्या सापासोबत तर तो सेल्फ डिफेन्स मध्ये, स्वरक्षणासाठी तो आपल्यावरती हल्ला करणार, तो चावणार. खरंय. आता तू हे जे साप किंवा हे पकडतोस त्यावेळी तुला माहिती असतं म्हणून तू ते कसं बरोबर हाताळतोस. कोणाच्याही घरात साप आला तर त्यांनी काय काळजी घ्यावी आणि कसं, म्हणजे त्यावेळी कशी सावधानता बाळगत पुढे बोलवावं सर्पमित्राला किंवा काय करावं, अशा वेळी आपल्याला सुचत नसतं. सगळ्यात महत्वाचं आहे ना की भीती ठेवायची नाही मनात. साप आपल्या घरामध्ये आलाय, ठेके आलाय, तर पहिलं जवळच्या सर्पमित्राला फोन करायचा. कारण आपल्या मुंबईमध्ये भरपूर एनजीओ आहेत जे साप रेस्क्यू करतात, तर त्यांना कॉन्टॅक्ट करायचा आणि कोणत्या खोलीमध्ये आलाय तर ती खोली पहिली बंद करून ठेवायची. मग तो खोलीतून बाहेर येऊ नाही शकत. मग जेव्हा सर्पमित्राला कितीही वेळ लागला, 1 तास लागला, 2 तास लागला, ते पण तो आतमध्येच राहणार आहे. तर अशा वेळेस खूप शांत राहणं फार गरजेचं आहे. आपण खूप घाबरतो, खूप हायपर होतो की माझ्या घरामध्ये साप आलाय. आता मला काही जण सांगतात की मी 25 वर्षांमध्ये साप नाही बघितलाय सोसायटीत, आज आम्हाला पहिल्यांदा दिसलाय. तर साप सगळीकडे आहेत. साप असं अशी कोणतीच जागा नाही जिथे साप नाही आहेत. हे साप कुठे असतात? हे साप खाली असतात. आणि आपलं जेव्हा बाजूच्या सोसायटीमध्ये काय काम चाललेलं असतं, व्हायब्रेशन्सने बाहेर येतात आणि मग ते आपल्याला दिसतात. कधी कधी उंदरांच्या मागून, घुशींच्या मागून घुस बाहेर आली, उंदीर बाहेर आली की साप सुद्धा बिळातून त्यांच्या बाहेर येतो उंदीर किंवा घुस खाण्यासाठी. आणि तेव्हा तो चुकून आपल्या घरामध्ये घुसतो. तर तेव्हा ते सुरू होतं की अरे साप मला पहिल्यांदा दिसला, मी खूप घाबरलोय. सो एकदा एक अनुभव सांगतो माझा की मला एकदा विलेपार्ले वेस्ट वरनं एक फोन आला होता की आमच्या सोसायटीमध्ये साप आहे आणि तो साप 2 सोसायटी आहेत, 2 सोसायटीच्या मध्ये एक मोठी गल्ली आहे आणि त्या गल्लीमध्ये गेलाय. तुम्ही या आणि गल्लीभर शोधा साप कुठे आहे. बोल हे तर मी करूच नाही ना शकत, मला बाकीची पण काम आहेत. पण हे त्यांना खूप समजावं लागतं की असं नाही आम्ही करू शकत, कारण गल्ली खूप मोठी आहे, गल्लीमध्ये कुठे साप शोधणार. तर जेव्हा तुम्हाला दिसेल तेव्हा मला सांगा, मी लगेच येऊन तो पकडेन. पण त्याच्यानंतर त्यांना आम्ही पहिल्यांदा विचारतो की साप कोणता आहे, तुम्ही व्हिडिओ काढलाय का, तुम्ही फोटो काढलेत का, तो आम्हाला पाठवा. मग आम्ही तुम्हाला हे तरी सांगू शकतो की तुम्हाला खरंच घाबरायची गरज आहे का. आणि प्रत्येक वेळी 90% ही धामण निघते. आणि धामण हा बिनविषारी साप आहे. तो कितीही मोठा झाला तरी पण हा बिनविषारी साप आहे, चावून काही होणार नाही. तर ही धामण साधारण 13 फुटापर्यंत वाढते आणि ह्याची लांबी ही त्याच्या खाण्यावरनं किंवा उंदीर किती मिळतात किंवा त्यांचं अन्न त्यांना भरपूर मिळते का ह्याच्यावरती अवलंबून असतं. किंवा समज एक उदाहरण द्यायचं झालं की आपल्या शहरामधले नाग हे साधारण 6 फुटापर्यंत वाढतात आणि गावामध्ये जर का गेलो तर तेच नाग 4 फुटापर्यंत वाढतात, 4-4.5 फुटापर्यंत. कारण तिथे उंदीर कमी आहेत म्हणून ते कमी खातात, त्यांना कमी खायला मिळतं आणि इथे भरपूर खायला मिळतं. सो आणि काही साप हावरट आहेत. म्हणजे ते एका वेळेस 4-4, 5-5 उंदीर आणि घुशी खातात. हे मी स्वतः बघितलंय. म्हणजे त्याच्या पोटामध्ये 4 उंदीर आहेत आणि तो 5वा उंदीर खायला बाहेर आलाय. तर ह्या गोष्टी पण आम्ही बघितल्यात.
तर जेवढं खायला जास्ती तेवढे ते लांबीला जास्ती. ओके. आता मगाशी जसं म्हटलं की निसर्गाच्या दृष्टीने साप खूप महत्वाचा आहे. काय मदत करतो पर्यावरणासाठी साप हा एक उंदीर, घुशी, चिचुंदऱ्या खाऊन आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचं काम करतात, जे सगळ्यात महत्वाचं काम आहे. त्याच्यानंतर काही साप असे आहेत की काही साप सापांची संख्या वाढू नये म्हणून दुसऱ्या सापांना खातात. म्हणजे उदाहरणार्थ सगळ्यांना माहिती असेल की नागराज नावाचा एक साप आहे. मराठीमध्ये नागराज म्हणतात, इंग्लिशमध्ये किंग कोब्रा. किंग कोब्रा दुसऱ्या सापांना खातो. तसाच मण्यार नावाचा साप आहे, तो सुद्धा दुसऱ्या सापांना खातो. जिथे सापांची संख्या जास्ती तिथे मण्यार असते. आणि प्रत्येक जीवावरती कंट्रोल ठेवण्यासाठी त्याच्या वरचढ एक प्राणी निसर्गाने नियुक्त केलेला असतो. तर त्या सगळ्या संख्येवरती ते व्यवस्थित नियंत्रण ठेवतात. त्यामुळे साप हा खूप महत्वाचा आहे. आणि जिथे उंदीर जास्ती आहेत तिथे साप असतात. आता साप काट टाकतो, जनरली त्याची काट एका जाळीसारखी असते. साप काट टाकतो म्हणजे त्याची नक्की तो काय करतो? म्हणजे त्याची जीर्ण झालेलं जे शरीर असतं ते तो सोडून देतो का? तर आपण जसे कपडे बदलतो तसे साप सुद्धा त्याचे कपडे बदलतो. त्याचे कपडे आहेत त्याची ती स्किन आपण रोज बदलतो. साप वर्षाला साधारण 2 वेळा बदलतात. आणि हे जेव्हा त्यांचे खराब होतात म्हणजे त्यांना समजतं की हे आता मला काट टाकायची आहे, तर ते 2 दगडांच्या मधून जातात. आणि जेव्हा त्यांच्या नाकापासून ती स्किन निघायला लागते ती पूर्ण शेपटीपर्यंत निघते, कारण ते 2 दगडांच्या मधून गेलेले असतात. आणि परत थोड्या दिवसांनी त्यांना नवीन कात येते. सो हे काट टाकणं सुद्धा महत्वाचं आहे. जर का त्याने काट टाकली नाही तर त्याला जीवाला धोका होऊ शकतो. जसं की हरणं त्यांचे नर असतात ते शिंग टाकतात आणि त्यांना नवीन शिंग येतात. तर हे नवीन शिंग काय येतात? त्यांना खूप सुंदर दिसण्यासाठी ती नवीन शिंग असतात, कारण त्यांना त्यावेळीच मादीला अट्रॅक्ट करायचं असतं, साध्या भाषेत पटवायचं असतं, म्हणून चांगली शिंग त्यांना पाहिजे असतात. अँटलस शेडिंग असं म्हणतात त्याला, ते करतात. तसंच सापांमध्ये पण सापांना काट टाकावीच लागते आणि ते काट टाकतात. आता नागपंचमीच्या वेळी एक असं आपण दृश्य खूपदा बघितलंय की गारुडी आलाय, त्याने त्याच्या टोपलीतनं साप काढलाय, तो पुंगी वाजवतोय आणि साप त्याच्यावरती छान डोलतोय आणि लोक त्याचं दर्शन घेत आहेत. तो पुंगीच्या आवाजावरती अगदी आपल्याकडे बघून असा डोलतोय असं आपल्याला भास होतो. तर यामागे काय विज्ञान आहे? सापाला ऐकायला येत नाही, सापाला दिसतं. जेव्हा पुंगी वाजवतो, समज माझ्या समोर साप आहे आणि मी पुंगी वाजवत बसलो, तर त्याला तो हलणार पण नाही, तो निघून जाईल समोरनं. पण मी जर का हललो तर तो पुंगी वाजवताना काय करतो? तो असा हलतो. हे जे हलणं आहे ना, ते हलणं सापाला धोकादायक वाटतं, म्हणून तो फणा काढून बघतो. जर का मी एकाच जागी, जर का तो गारुडी येतो एकाच जागी उभा राहून जर का त्याने पुंगी वाजवली, तो नाक त्याला लक्ष पण नाही देणार त्याच्याकडे. तो जेव्हा हलायला लागेल तेव्हा तो फणा काढेल त्याचा. हा पण गैरसमज आहे. पुंगी वाजवल्यानंतर साप बाहेर येतो, पुंगी वाजवल्यानंतर साप बाहेर येत नाही, त्याला ऐकायलाच येत नाही. ती आरडाओरडा केला बाहेरनं तरी पण तो बाहेर येणार नाही. पण भक्तिमय वातावरणात महाराष्ट्र किंवा देशातही आपल्या म्हटलं तर एकंदरीत भक्तिमय वातावरण असतं. देव आपण मानतो आणि वेगवेगळ्या मंदिरात जाणं, अशीही काही मंदिरं आहेत जिथे खरं सापांचं दर्शन घडतं. अशी मंदिरं आहेत आपल्याकडे. मुळात कधी कधी आपण जातो तेव्हा आपल्याला साप दिसत नाही, पण लोकांचं म्हणणं असतं की साप तिथे येऊन जातो. बरोबर? खरंच अशी साप दिसणारी मंदिरं आजही आहेत का? आणि खरंच तिथे साप दिसतात का? माझ्या गावामध्येच असं हे म्हटलं जातं की मंदिर आहे, त्या मंदिराच्या आजूबाजूला एक नाग फिरतो आणि मी तो बघितलाय. पण त्या सापाला कोणी काही करत नाही. बाकीच्या सगळ्या नागांना मारतील, सगळ्या सापांना मारतील, पण त्या नागाला मारणार नाही. सो ही एक श्रद्धा असते. याला अंधश्रद्धा पण म्हणू नाही शकत, ही एक श्रद्धा असते. तर आम्हाला ते आनंद होतो की तो साप तरी वाचतोय. तुमच्या दृष्टीने तरी आमच्या दृष्टीने तो साप वाचतोय, चांगलाय. तुम्ही श्रद्धा ठेवा. आणि भरपूर लोकांमध्ये अजूनही श्रद्धा आहेत. आम्ही जेव्हा नाग पकडतो तेव्हा लोक पाया पडायला येतात सापाच्या, की तुम्ही साप पकडलात. काही जण ओवाळतात. ह्या गोष्टी अजूनही घडतात. हा एक भाग आहे. जेव्हा सर्पमित्र म्हणून तू जातोस आणि आता जसं बोल, कशी समाजाकडून तुझ्याबद्दलच्या प्रतिक्रिया असतात? म्हणजे काय काय अनुभव आले तुला?
आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस वेगळा अनुभव येतो. काही माणसं खूप चांगली असतात, समजूतदार असतात. काही माणसांचं असतं की तुम्ही गप बसा, काय मला सांगू नका, साप पकडून घेऊन जा. तेव्हा आम्हाला नाईलाजाने साप पकडावा लागतो. आता समज जर का धामण असेल आणि आम्ही खूप प्रयत्न करतो की हा साप पकडू नका, हा साप इथेच ठेवा, असाच राहू दे. कारण एकदा जर का बिनविषयी साप पकडला ना तर दुसरा साप इथे येण्याची शक्यता आहे आणि असते. पण दुसऱ्या वेळेला जो साप येईल तो बिनविषयीचा असेल ह्याची गॅरंटी कोण देऊ नाही शकत. तो नाग, घोणस ज्यासाठी विषारी साप पण असतील, मग तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम जास्ती असणार आणि तो खरा असणार. तर जोपर्यंत धामण किंवा पाणदिवड आहेत तोपर्यंत हे साप इथेच राहू दे. कारण तुमच्या एरियामध्ये घुशी, उंदीर खूप आहेत. तर हे दोन्ही साप उंदीर, घुशी, बेडूक खाऊन तुमचा परिसर स्वच्छ ठेवण्याचं काम करतात. माझं म्हणणं तर असंच असतं की तुम्ही साप ठेवा पण बिनविषारी ठेवा. विषारी साप पकडायचा, कारण त्याने कोणाला चावलं तर माणूस तो दगावू शकतो किंवा भीतीपोटी माणूस सुद्धा सापाला मारू शकतो. तर ह्या गोष्टी असतात आणि भरपूर असे अनुभव येतात. काही जण विषारी सापाला पण ठेवतात. म्हणजे आम्ही जर का सांगितलं, काही अशा ठिकाणी, काही अशा सोसायट्यांमध्ये बाजूलाच जंगल असतं आणि इथे सोसायटी आहे आणि ह्याच्यामध्ये साप आहे, तर आम्ही म्हणतो आणि तो खायला आलाय, तो उंदीर खातोय, बेडूक खातोय, काहीतरी खातोय, तर आम्ही त्यांना एवढंच म्हणतो की आम्ही इथे थांबतो, किती वेळ लागू दे. साप जर तुमच्या सोसायटीमध्ये आला तर आम्ही पकडणार. साप जर का परत जंगलामध्ये निघून गेला तर आम्ही त्याला पकडणार नाही, कारण तो खायला आलाय. तो जसा आलाय तसाच निघून जाईल. त्याला रस्ता माहितीये, तो कुठून आलाय, त्याला कुठून जायचंय. सो साप ह्या बाबतीत खूप हुशार आहे की सापाला माहितीये की खायला कुठे मिळणार, पाणी कुठे मिळणार आणि आपल्याला लपायला कुठे जायला लागेल आणि आपल्याला आडोसा कुठे, म्हणजे राहायला कुठे, झोपायला कुठे जाऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी सापांना माहिती. ते त्या पद्धतीने जात असतात. ते आपण काही गोष्टी चेंज केल्या, इंटरफिअर केलं तर मग ते साप आपल्या मनुष्य वस्तीमध्ये येतात. आपल्या मनुष्य वस्तीमध्ये राहणारा दोन साप आहेत, ते म्हणजे एक धामण आणि दुसरा पाणदिवड. हे जंगलात राहू शकत नाही. पाणदिवड जंगलात राहू शकतो पण धामण जंगलात राहूच शकत नाही, कारण तिकडे उंदीर खूप कमी आहेत. फक्त उंदीर खाण्यासाठी हा साप आहे. ओके. घरात किंवा आपल्या परिसरात जर का आपल्याला साप दिसला तर नागरिकांनी काय करावं? परिसरात साप दिसायला नको यासाठी आपण परिसर स्वच्छ ठेवायला हवा. जर का आपल्या परिसरामध्ये उंदीर खूप आहेत, साप 100% असे येणार. उंदीर कुठे येतात तर अडचणीच्या ठिकाणी, किंवा आपण उष्ट अन्न टाकलंय, कचरा टाकलाय तर तो खाण्यासाठी उंदीर येतात आणि उंदरांच्या मागोमाग साप येतात. तर हे साप येऊ नये म्हणून आपण कचरा न टाकणं किंवा भंगार ठेवतो बाजूला, असा भंगाराचा ढीग असतो, त्या ढिगामध्ये सापाला लपायला खूप चांगली जागा मिळते, तर त्याच्यासाठी साप येतात आश्रयासाठी. तर हे सगळं जर का आपण कमी केलं तर आपल्या परिसरामध्ये साप येणारच नाही. खळकट टाकायचं नाही, कचरा टाकायचा नाही, भंगार ठेवायचं नाही. आणि काही सोसायट्यांमध्ये ना आपण झाडं लावतो, तर त्या दोन झाडांच्या मध्ये गॅप नसते, आपण एक सलग झाडं लावतो आणि तिथे रान वाढतं. या रानामध्ये साप लपून बसतात आणि मग कोणाला याला चाव त्याला चाव असं प्रकार घडतात. आणि आपण भरपूर वेळा ऐकतो की ठाण्यामध्ये भरपूर अशा केसेस झाल्या, साप रानामध्ये आम्ही गेलो आणि साप चावला, ह्या अशा गोष्टी होतात. मग आम्ही सांगतो की दोन झाडांच्या मध्ये गॅप ठेवा, म्हणजे तुम्हाला दिसेल. आणि हे रान सगळं कापून टाका, कारण रानामध्ये लपायला खूप चांगली जागा मिळते. मग आपली व्हिजिबिलिटी चांगली राहते की साप आहे की नाही. आपण हात घालतो लक्ष पटकन काही काम करायचं असेल तर, किंवा एखादी मुलं खेळतात, क्रिकेट खेळतात, त्यांचा बॉल झाडामध्ये गेला तर ते पटकन हात घालतात. तर ह्या गोष्टी टाळायला हव्या. तू म्हटलंस की बॉल पकडायला गेलेल्या मुलांना साप चावला समजा, किंवा लक्ष नसताना, विजिबल नसताना आपल्याला साप चावल्यानंतर सगळ्यात प्रथम आपण काय करायचं? कारण जनरली आपण घाबरतो, आता चावला म्हणजे माझा जीव जाणार, हे आपल्या मनात लगेच येतं. तर अशा वेळी घरगुती उपाय काय करायचे आणि नंतर त्याला हॉस्पिटलमध्ये वगैरे न्यायचं का? तर त्याबद्दल पण सांग ना. समज बिनविषारी साप चावला तर आपल्याकडे एक टिटॅनसचं इंजेक्शन घ्यावं लागतं. कारण हे साप सगळे उंदीर आणि घुशी खातात, त्यांच्यामध्ये काय बॅक्टेरिया, व्हायरस असेल तर तो आपल्या शरीरात जाऊन आपल्याला ॲलर्जीज होण्याचे चान्सेस असतात. पण ज्याची इम्युन सिस्टीम खूप स्ट्रॉंग आहे त्याला काही होत नाही, काही होणार नाही. पण काळजी म्हणून आपण एक टिटॅनसचं इंजेक्शन घेतलं पाहिजे, ज्याने काही होऊ नये पुढे. म्हणून जर का साप विषारी असेल,
समज एक नाग किंवा मण्यार असेल, ह्या 2 सापांमध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असतं. म्हणजे हे मज्जासंस्थावरती अफेक्ट करतात, नर्वस सिस्टीमवरती. तर त्यावेळेस आपण इथे एक पट्टा किंवा असं काहीतरी लावतो, रुमाल बांधतो. पण जर का ह्याच्याऐवजी जर का घोणस असेल किंवा फुलसं असेल, ह्या 2 सापांमध्ये हिमोटॉक्सिक नावाचं विष असतं. हे जर का साप चावले तर इथे पट्टा नाही लावायचा किंवा इथे काही बांधायचं नाही. साप कुठे चावतात तर गुडघ्याच्या खाली पायाला किंवा पोटरीच्या खाली आणि साधारण हाताच्या एवढ्या भागामध्ये साप चावतो. साधारण खूप अशा वेगळ्या केसेसमध्ये कधी पोटाला, कधी हाताला, कधी खांद्याला असं चावतो, पण नेहमी इथेच चावतात साप. तर ह्यावेळी साप कोणता आहे ह्याच्यावरती आपले औषधोपचार काय करायचे हे अवलंबून असतं. जर का घोणस आणि फुलसाच्या वेळेस आपण इथे जर का रुमाल वगैरे लावला तर रक्त इथे साकळू शकतं आणि आपल्याला शेवटी हात कापावा लागतो. घोणसाच्या आणि फुलसाच्या वेळेस हे कधीच करायचं ना. ते मला समज इथे साप चावला तर मला हा शर्ट काढायचा आहे, मला हे घड्याळ काढायचंय की म्हणजे रक्तप्रवाह चालू राहील. मी जर का असंच ठेवलं ना तर इथे सगळं रक्त साकळेल आणि मला एवढा हात कापावा लागेल किंवा शर्टामुळे एवढा भाग कापावा लागेल. सो आम्ही काय करतो की आम्ही सरळ कातीने कापूनच टाकतो. शर्ट काढत बसायचं वगैरे भानगड नाही, कारण वेळ कमी असतो. साप चावला की आपल्याकडे 3 गोल्डन आस असतात. ह्या गोल्डन आस मध्ये आपल्याला जीव वाचवायचा असतो आणि जीव वाचवण्यासाठी फक्त शासकीय रुग्णालयात धावायचं. अँटी स्नेक वेनम प्रतिविष मिळत नाही, फक्त शासकीय रुग्णालयातच मिळतं. तर शासकीय रुग्णालयात लगेच पळायचं. आणि कधी कधी आपल्याला समजत नाही की कोणता साप चावलाय आणि साधारण हे साप चावल्यानंतर अर्ध्या तासाने किंवा 40 मिनिटांनी त्याचे सिम्पटम्स दाखवायला, लक्षणं दाखवायला सुरू होते आपल्या शरीरावरती. जर का अशी लक्षणं झाली नाहीत 1 तासामध्ये तर हा साप बिनविषारी. जर का ही लक्षणं झाली तर हा साप विषारी आहे. तर हे होईल तोपर्यंत घरात नाही बसून राहायचं. समज जर का तुम्हाला साप दिसतोय चावल्यानंतर समोरच बसलाय तर त्याचा एक फोटो काढायचा पटकन, दुसऱ्याने, ज्याला चावलाय त्याने नाही, त्याने काही नाही करायचं. आणि त्याला लगेच गाडीतून घेऊन जायचं किंवा बाईक असेल तर 3 जण लागतात, एक पुढे एक मागे त्याला पकडायला. आणि गाडीमध्ये असेल तर एक 2-3 जण पण पुरेसे होतात. तर ह्यावेळेस काय करायचं असतं, ज्याला साप चावलाय त्याला डोळे बंद करायला द्यायचे नाहीत, त्याला तोंड बंद करायला द्यायचं नाही. आणि कारण काय असतं की जेव्हा समज नाक चावलाय आणि मी डोळे बंद केले, तर जेव्हा आपण डोळे बंद कधी करतो, झोपताना डोळे बंद करतो. आणि आपण झोपतो ह्याचा अर्थ काय की आपला मेंदू दमलेला असतो काम करून आणि आपल्याला विश्रांतीची गरज असते. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपला मेंदू काम नाही करत. आणि जेव्हा साप चावला आणि आपण डोळे बंद केले तर आपल्याला लगेच जीव जाईल, कारण मेंदू काम करायचा बंद होतो. तर त्याला बडबड करायला सांगायची, तू काहीही बोल, काहीही वाटेल ते, आणि सतत दाखवत राहायचं काहीतरी की हे बघ, ते बघ, हे बघ, ते बघ, रस्त्यावरती जाताना. त्याच्यामुळे तो जागा राहील. आणि त्याला कधीच ना तोंड बंद करायला द्यायचं नाही. तो जेव्हा तोंड बंद करतो तेव्हा जर का त्याने तोंड बंद केलं तर त्याची जीभ फाटू शकते, कारण तो जोरात बंद करणार, कारण त्याच्या अंगामध्ये विष आहे. तर त्याला नॉर्मल ठेवायचा प्रयत्न करायचा. आणि जी साप चावून झाल्यानंतर जी घाबरट माणसं आहेत त्यांना पहिलं लांब करायचं, की तुम्ही लांब व्हा, कारण तुमच्यामुळे ज्याला साप चावला तो घाबरणार. जो शांत माणूस आहे त्याला घेऊन जायचं सोबत, मग तो शेवटपर्यंत सोबत असेल आणि तो माणूस व्हिक्टीम जिवंत राहील. आणि तिथे हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर मग अँटी स्नेक वेनम देतात डॉक्टर, आणि ते पहिलं बघतात की लक्षणं काय आहेत. त्या लक्षणांवरनं मग औषध कोणतं द्यायचं हे समजतं. पण चावल्यानंतर पाणी दिलं तरी चालतं का? नाही, चावल्यानंतर पाणी द्यायचं नाही, खायला पण द्यायचं नाही. फक्त जिथे जखम झाली, जिथे चावलंय तिथे फक्त थोडंसं हात धुवायचा किंवा पाय धुवायचा आणि लगेच हॉस्पिटलमध्ये जायचं. काही जण इथे समज साप इथे चावला ना तर काही जण खूप टाईट बांधतात, रुमाल किंवा काही असेल तर एवढं पण टाईट नाही बांधायचं की पूर्ण रक्त इथे साकळेल. थोडं थोडं रक्त गेलं पाहिजे पुढे, थोडीशी गॅप, थोडंसं लूज रुमाल बांधायचा असतो, तर तो वाचतो. आणि असं जनरली दाखवलं जातं किंवा बघतो आता समज गैरसमजाबाबतच आहे की साप चावला, तोंडातून लगेच फेस आला किंवा उलटी झाली, तर असं खरंच होतं का? फेस आला म्हणजे मण्यार नावाचा साप आहे, तो रात्रीच्या वेळेस आपल्या पांघरुणामध्ये येतो, असं म्हणतात आणि हे खरं आहे.
गावामध्ये, कारण सापांना उष्णता खूप आवडते किंवा ऊब आवडते आणि आपल्या शरीरामध्ये सगळ्यात जास्ती ऊब आहे आणि ही ऊब घेण्यासाठी म्हणून साप आपल्याकडे येतात. आणि जेव्हा आपण कूस बदलतो झोपेत तेव्हा त्यांना धोका वाटतो आणि ते आपल्याला चावतात. सो मण्यारीचा जो दात आहे, विषदंत आहे, तो आपल्या सुईपेक्षा सुद्धा छोटा आहे, बारीक आहे. त्यामुळे जर का तो चावला तर ते आपल्याला समजत नाही आणि आपण गाढ झोपत असतो. सो दुसऱ्या दिवशी आपल्या बाजूच्या माणसांना समजतं की ह्याच्या तोंडातून फेस आलाय म्हणजे ह्याला मण्या चावली. खूप मोठा धोका असतो गावातल्या लोकांना अंगणात झोपताना आणि थंडीमध्ये जास्ती होऊ शकतो. ओके. आता मगाशी एकीकडे असं म्हटलं की साप हा आपला मित्र आहे, पर्यावरण रक्षण करतो. दुसरीकडे साप आपल्याला बघितलं तर नकळतपणे त्याच्या बचावासाठी का असेना चावतो आणि त्या विषबाधेनंतर कधी कधी मनुष्य मरतो किंवा काही काळ त्रास होतो त्या विषबाधेमुळे. पण असं जर असेल तर मग या सापाचा नक्की स्वभाव कसा आहे? सापांचे स्वभाव हे माणसांसारखेच आहेत. म्हणजे काही माणसं खूप शांत असतात, काही माणसं खूप चिडकी असतात आणि काही माणसं अशी न्यूट्रल असतात, चिडत पण नाही आणि शांत पण नसतात, मध्येच असतं त्यांचं. तसंच सापांचं पण आहे. साप जरी विषारी असला तरी पण जर का तो शांत असेल तर तो शांतच राहणार आहे. खूप चिडका असेल तर तो विषाचा काय संबंध नाही, तो बिनविषयी सुद्धा खूप अग्रेसिव्ह होऊनच अंगावरती वगैरे येईल. त्यामुळे सापांमध्ये सुद्धा स्वभाव आहेत. साप चिडलाय का, साप चिडकाय का साप शांत आहे का साप खूप न्यूट्रल आहे, हे बघूनच समजतं. मगाशी तू म्हटलंस की छोटे साप जास्त धोकादायक असतात मोठ्या सापांपेक्षा, असं का? कारण ह्या सापांना तेवढी बुद्धी नसते, तेवढा विचार करण्याची क्षमता त्यांची नसते जेव्हा ते लहान असतात आणि ते किती विष सोडतायत हे त्यांना समजत नाही. म्हणून मोठ्या सापांपेक्षा छोटे साप खूप धोकादायक असतात. आणि जे मोठे साप असतात हे नागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसतात की 95% नाग हे ड्राय बाईट देतात. म्हणजे ते चावत नाहीत, ते फक्त आपल्या शरीराला कुठेतरी टच करतात आणि परत मागे जातात. सो हे जे टच करणं आहे हे सुद्धा आपल्यासाठी पुरेसं असतं की आपल्या शरीराला घाम फुटतो, थरथरायला होतं की मला साप चावला मी मरणार आता. सो ही भीती त्याच्यासाठी खूप महत्वाची आहे. एवढी भीती जर माणसामध्ये बसवली ना की आपला जीव वाचतो, हे त्याला माहिती आहे. सो हे 95% नाग ड्राय बाईट देतात कारण त्याला माहिती असतं की विषाची किंमत काय आहे त्याच्या आयुष्यामध्ये. त्याला जर का जगायचंय पूर्ण त्याचं आयुष्य तर त्याला विष पाहिजे. म्हणजे सापासाठी विष अमृत आहे, त्याच्या अमृत आहे. अमृत नसेल तर तो जगणारच नाही. आणि हे माणसांना मारण्यासाठी कोणतंही विष नाहीये. आपलं विंचवामध्ये सुद्धा विष आहे, इंगळीमध्ये सुद्धा विष आहे, सापांमध्ये पण विष आहे, पण हे विष माणसाला मारण्यासाठी नाहीये. सो हे प्रत्येक जनावरांमध्ये आहे. वाघ, बिबट्या हा हिंस्र प्राणी मानला जातो, पण तो कुठे हिंस्र प्राणी? तो जंगलामध्ये त्याच्या हरणं, माकडं, वांदरं किंवा डुकरं ह्यांच्यासाठी तो हिंस्र आहे आणि सगळ्यात जास्ती घाबरतो तोच आपल्याला माणसाला बघून. तर माणूस हा सगळ्यात जास्ती हिंस्र आहे जेव्हा तो जंगलात जातो. आणि आपल्याला असं म्हणतो की हे सगळे प्राणी आपल्यावरती हल्ला नाही का करणार, तर माझं उत्तर असतं की नाही. जोपर्यंत आपण त्याचं एक सामाजिक अंतर, सोशल डिस्टन्स किंवा त्याचे लिमिट्स क्रॉस करत नाही तोपर्यंत तो आपल्याला ते हल्ला नाही करणार. आता जे मगाशी तू म्हटलंस की ज्यांना साप पाहायला आवडतात, ज्यांना सापांसाठी पुढे जाऊन काहीतरी करावं असं वाटतं किंवा याशिवाय सुद्धा ज्यांना खरी साप बघायचे त्यांच्यासाठी सुद्धा तू टूर अरेंज करतोस, जसं तू मगाशी गप्पांमध्ये म्हटलंस तसं. तर कुठे नेतोस ही टूर आणि याच्यामध्ये काय काय तू तिथे टूर मध्ये येणाऱ्या लोकांना सांगतोस? मी फणसाड ह्या एका जंगलामध्ये घेऊन जातो आणि काही माथेरान ही एक खूप चांगली जागा आहे साप बघण्यासाठी आणि तिथे आता सुद्धा खूप माणसं जातात आणि तिथे साप आम्ही दाखवून साप काय आहे हे आम्ही सांगतो की साप का महत्वाचा आहे. तो एक समज एखादा साप दिसला तर त्या सापाबद्दल माहिती देऊन जेवढी भीती माणसातली कमी करता येईल ह्याच्याकडे आमचा कल असतो. तर भीती कमी झाली तर साप टिकणार आहे हे आम्हाला माहिती आहे, पण ती भीती कमी व्हायला पाहिजे म्हणून आम्ही टूर काढतो की तुम्ही या साप बघायला, तुम्ही बघा साप काय असतो. कारण मुख्य प्राण्यांवरती ब्लेम करणं खूप सोपं आहे कारण ते बोलू नाही शकत,
पण ते हसतात असं तर मला वाटतं की आपण जेव्हा एखाद्या प्राण्याला पकडतो आणि दुसरीकडे नेतो, बिबट्या असेल, साप असेल, धामण असेल, काही असेल, तर ते हसतात असं मला वाटतं की अरे हा आपण उगाच मला घेऊन जात आहेत, हे काहीच गरज नाही, मी काहीच करणार नाहीये, मी फक्त माझं खायला आलो, पाणी प्यायला आलो, मी जाणार होतो परत. तर ते असं कधी कधी असं वाटतं की हसतायत आपल्यावरती, पण ते बोलू शकत नाही. आता तू जसं म्हटलंस हसतायत, सापांना जेव्हा तू पकडतोस तेव्हा साप सुद्धा तुला काहीतरी प्रतिसाद देत असतील ना, अशा वेळी ते ओरडत असतील ना, कसं असतं म्हणजे त्यांचं ओरडणं, आणि किंवा काय कशा प्रकारे ते प्रतिसाद देतात तुला? सापांना हे समजत नाही की आम्ही सर्पमित्र आहोत, आम्ही त्यांचा जीव वाचवायला येतोय, तर हे त्यांना समजत नाही. ह्याच्यासाठी ते खूप आपण ह्या बाबतीमध्ये तरी ते ढ आहेत असं आपण म्हणू शकतो. पण आता समज नाग आहे किंवा एखादी धामण आहे, तर ते स्वतःचा बचाव करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढतात, ज्याला कुकरची शिट्टी आम्ही म्हणतो. की कुकरच्या शिट्टीसारखा एक आवाज असतो. तो त्यांचा काय असतो, तो त्यांच्या श्वासाचा आवाज असतो. आणि तो जेवढा मोठा असतो तेवढा ते जास्ती अग्रेसिव्ह असतात आणि मग ते हल्ला करतात. तो हा आवाज आपल्याला लांब ठेवण्यासाठी असतो, पण त्या आवाजाचा काय आमच्यावरती परिणाम होतोय हे आम्हाला माहिती असतं, कारण आम्ही ट्रेनिंग घेतलेले, आम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे सापांबद्दल. सो आम्हाला समजतं की हा साप कसा आपल्यावरती हल्ला करणार आहे, काय करणार आहे, मग आम्हाला काय करायचंय हे आम्हाला ते समजतं. आता सुरुवातीला तू म्हटलंस की ज्योत्स्ना प्रकाशन, बरोबर, आपल्याला सगळ्यांना माहितीये, अगदी वयम वाचकांना पण माहिती, आणि आता ज्योत्स्ना प्रकाशन आहे नाव माहितीये सगळ्यांना. ज्योत्स्ना प्रकाशनची अशी पुस्तकं सुद्धा आहेत की जी मुलांना वेगवेगळ्या गोष्टीतून किंवा वन्यजीवांची माहिती देतील, अशा प्रकारची. तूही वाचत मोठा झालेला आहेस. या वाचनाने तुला या तुझ्या पूर्ण हे झुऑलॉजीचं जे करिअर केलंयस किंवा तुला आवडतं हे, याच्यामध्ये काय दिलं या पुस्तकाने तुला? आणि असा जो बॅकग्राऊंड आहे, मुळात प्रकाशन संस्था आणि आई वडील तुझे जे वेगळ्या विश्वात खरं तर वावरतायत, पुस्तकांच्या दुनियेत वावरतायत, तर काय दिलं त्यांनी तुला? पुस्तकाने मला एक खूप छान एक गोष्ट दिली, ती म्हणजे निसर्ग काय आहे हे मला सांगितलं त्या पुस्तकाने. हे 50% पुस्तकाने सांगितलं, 50% मी जेव्हा जंगलात फिरतो, निसर्गामध्ये फिरतो, तेव्हा मला त्याने सांगितलं की निसर्ग हा कधी कधी एक निसर्ग पट दाखवतो, म्हणजे खूप काय काय गोष्टी तो शिकवून जातो. आणि निसर्गाकडनं शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी त्या जर का आपण आत्मसात केल्या तर आपलं आयुष्य सुद्धा खूप चांगलं होऊ शकतं, पण ते आपण करत नाही. पण माझं असं म्हणणं आहे की आपल्याला जेवढं जमेल तेवढंच करावं, उगाच हे पण करायचं ते पण करायचं असं करायचं की काहीच होत नाही. एक गोष्ट तर एक गोष्ट म्हणजे साधारण की आपल्याकडे आपण प्लॅस्टिक खूप वापरतो आणि प्लॅस्टिकमुळे प्रदूषण खूप जास्ती होत आहे, पूर येणं, ह्या सगळ्या गोष्टी प्लॅस्टिकमुळे होत आहेत. तर प्लॅस्टिक कमी वापरलं आणि कुठे कुठे आपण प्लॅस्टिक कमी वापरू शकतो ह्या गोष्टीचा मी स्वतः विचार केला. आम्ही तिघांनी, आई बाबा आणि मी, तर आम्हाला असं वाटलं की आपण कुठे कुठे कमी करू शकतो. तर दही घेण्यासाठी आपण एक भांडं घेऊन जाऊ शकतो, त्या भांड्यामध्ये दही द्या, म्हणजे थोडं प्लॅस्टिक कमी झालं. आमच्या घरात प्लॅस्टिक खूप कमी आहे, आम्ही नेहमी कागदी पिशव्या आम्ही घरात ठेवतो, बाकी काही ठेवत नाही. सो प्लॅस्टिक कमी करणं किंवा अशा ज्या गोष्टी आहेत ज्या निसर्गाला धोकादायक आहेत त्या कमी करणं, ह्याच्याकडे आमचा कल असतो. म्हणजे निसर्गामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी सगळ्यात चांगली ती म्हणजे शांतता आहे निसर्गात. कोणी आरडाओरडा करत नाही वेड्यासारखं. माणूस विनाकारण बोंबलत असतो, तर कधीच असं नसतं की बिबट्या किंवा वाघ असे उगाच ओरडत फिरतायत, हे कधीच नसतं. प्रत्येकाच्या आवाजामागे काही ना काहीतरी कारणं आहेत, कारणाशिवाय कोणच आरडाओरडा करत नाही. तर ह्या गोष्टी जगाकडनं शिकायला पाहिजे. जसं आता मी म्हटलं की वाचत मोठा झालायस तू, तसं तू वयम सुद्धा वाचलंयस आणि आज वयमच्या प्लॅटफॉर्मवरती आपण आहोत आणि वयम मध्ये तुझे अनुभव पण प्रसिद्ध झाले आहेत. म्हणजे अगदी तू लहान होतास तेव्हापासून तू वयम वाचतोयस आणि लिहितोयस. त्याच्यामध्ये काय दिलं रे वयमने तुला? वयम मधून मला एक भाषा शिकलो मी, मराठीमध्ये लिहायचं कसं. कारण जे लिहितात, जे लेखक आहेत, म्हणजे एक मकरंद जोशी नावाचे एक लेखक आहेत जे सातत्याने वयममध्ये लिहित असतात, तर त्यांची भाषा मला फार आवडते. म्हणजे अतिशय सोप्या भाषेमध्ये पण सविस्तर माहिती ते देतात आणि ती एक भाषा मला फार आवडते. हे मी वयमकडनं शिकलोय मी की भाषा जबरदस्त पाहिजे.
आणि त्यांच्या लेखामधून त्यांचं मराठीवरचं प्रभुत्व समजतं. खरंय. आता ज्या मुलांना वाईल्ड लाईफ म्हणून पुढे वाईल्ड लाईफ इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं आहे किंवा तुझ्यासारखं बनायचं आता, हा दादा कसं करतो असं काही जणांना वाटलं हा इंटरव्ह्यू बघून, सर्पमित्र बनायचंय असं वाटलं, तर त्या मुलांच्या पालकांनी मुलांना कुठच्या गोष्टींसाठी स्वातंत्र्य दिलं पाहिजे? एक म्हणजे की मुलांना जंगलात फिरायला दिलं पाहिजे. जंगलामध्ये धोका चारही ठिकाणून नाही, चारही दिशांनी धोका आहे. म्हणजे त्यांनी समज एखाद्या मुलाने झाडावरती अभ्यास करायला ठरवलं तरी पण धोका त्याला आहेच. त्याला त्यांनी प्राण्यांवरती करायला सुरुवात केली तर त्याला धोका आहेच. धोका पत्करून जाणं आणि निसर्गात जंगलामध्ये गेल्यानंतर हे समजतं, त्या मुलांना समजेल की धोका असला तरी पण ह्याच्यात एक वेगळी मजा आहे. प्रत्येक वेळी धोका आहेच असं नसतं. आता मी साधारण 10 ते 15 वर्ष जंगलामध्ये फिरते. माझ्यावर 2 ते 3 वेळा हल्ला झाला, बाकी कधीच माझ्यावरती कोणी हल्ला केलाच नाही. मी सगळ्यात जवळनं बिबट्या बघितलाय. पण मी बंदिस्त होतो, पण मी सगळ्यात जवळनं एक रानटी बिबट्या बघितलाय. आमच्या दोघांमध्ये अंतर होतं फक्त 2 फूट. आणि एवढ्या जवळनं मी प्राणी बघितला, त्यांनी मला काहीही नाही केलं. तेव्हा पण तो पहिला घाबरला मला बघून. जंगलात फिरणं चांगली गोष्ट आहे, घाबरण्यासारखं काहीच नाही. म्हणजे सावधानता बाळगून फिरलं पाहिजे. सावध राहायलाच पाहिजे. तर आता माझं असं झालंय की हे माझा स्वतःचा अनुभव सांगतो की मी इतकी वर्ष जंगलामध्ये फिरलोय, माझे सगळे सेन्सरी ऑर्गन्स, नाक, कान, डोळे हे खूप चांगले झाले. मला वास येतो, मला जंगलात दिसतं पटकन, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या चांगल्या झाल्या. तर हे निसर्गाकडून. आणि ज्यांना चष्मा नकोय, कारण जंगलामध्ये आपण पक्षी बघायला आपल्याला लांब बघावं लागतं, आपण जवळ नाही बघत. तर जेवढं लांब बघू आपण तेवढा आपल्याला चष्मा लागणार नाही. आणि मला लागलाय खूप आधीच, 7वी 8वी मध्येच मला चष्मा लागलाय. पण लांब बघत राहिलो तर मात्र चष्मा लागत नाही. आता मगासपासून आपण बघतोय तर तू वेगवेगळ्या सापांबद्दलची माहिती दिलीस आम्हाला, छान. तुला आलेले अनुभव सांगितलेस. बरं, साप कसा ओळखायचा, विषारी बिनविषारी, याबाबतही आपण बोललो. नागपंचमी सण आहे, नागपंचमीला अजूनही आपल्याकडे आपण जसं मगाशी मी म्हटलं तशी पूजा वगैरे आपण नागाची करतो. पण तू सर्पमित्र म्हणून नागपंचमीच्या निमित्ताने सगळ्या प्रेक्षकांपर्यंत काय संदेश पोहोचवू इच्छितोस? साप हा खूप चांगला प्राणी आहे आणि हा एक अविभाज्य घटक आहे आपल्या निसर्गामधला, आपल्या पर्यावरणामधला, आणि तो वाचणं खूप गरजेचं आहे. निसर्ग माणसावरती अवलंबून नाही, आपण निसर्गावरती अवलंबून आहोत. तर जर का साप आपण टिकून ठेवला तर पूर्ण अन्न साखळी सुरक्षित राहील, व्यवस्थित राहील. जर का आपण सापांना काढलं तर आपल्यावरती इनडायरेक्टली त्याचा परिणाम होणार. तर साप वाचणं फार महत्वाचं आहे. आणि हे आपले मित्रच आहेत. शेतकऱ्यांचा मित्र सापांना म्हटलं जातं. धामण, नाग हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत. कारण ते उंदीर आणि घुशी खातात. हे नॅचरल पेस्ट कंट्रोलर्स आहेत. त्यामुळे साप वाचवणं महत्वाचं आहे. सापाची आपल्या मनामध्ये सापाबद्दलची भीती असणं हे सुद्धा बरोबर आहे, आणि ती असतेच. कारण आयुष्यात आपण पहिल्यांदा साप बघितलं तर कोणालाही भीती वाटेल. पण ही भीती कधीतरी आपल्याला घालवायला हवी. प्रत्येकाने साप ओळखायला शिकायला हवं. कारण साप एकदा ओळखला की आपोआप भीती कमी होते आणि आपल्याला काय करायचंय पुढे हे सुचतं. कारण आपण घाबरून एकाच जागी उभे राहतो, थंड पडतो, आपलं डोकं चालत नाही, काहीच चालत नाही, आणि आता आपण पळून जातो. तर हे करणं महत्वाचं की साप ओळखायला शिका. मी मगाशी म्हणालो तसं की साप पकडणं हे खूप सोपं आहे, साप ओळखणं खूप कठीण आहे. तर ही पहिली कठीण गोष्ट लोकांनी करायला हवी, मग सोपी गोष्ट करायला गेलं तरी पण काय हरकत नाही. अरे वा, खरंच खूप छान सांगितलंस तू. आज तुझ्याशी या गप्पा मारताना परत एकदा ज्ञानात नव्याने भर पडली, कारण काही गोष्टी तुझ्याकडनं नव्याने आम्हाला ऐकायला मिळाल्या. सो थँक्यू सो मच, तू इथे आलास आणि आमच्याशी गप्पा मारल्यास त्याबद्दल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला युट्यूबवरती कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि अजूनही आमच्या युट्यूबला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तसंच वयम हे मुलांसाठीचं मासिक आहे, आणि त्या मासिकाचे अजून तुम्ही सभासद झाला नसाल तर नक्की सभासद व्हा. थँक्यू सो मच.